नमस्कार, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मॉम्स लर्निंग लॅबमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। यापूर्वीचे आपले जे 3 व्हिडिओ आहेत जे रिसेंटली मी अपलोड केले होते त्याच्यामध्ये आपण वर्तमान काळातले हेल्पिंग वर्ड्स, भूतकाळातले हेल्पिंग वर्ड्स आणि भविष्य काळातले हेल्पिंग वर्ड्स कव्हर केलेले आहेत। पण तेच खूप सोप्या पद्धतीने फक्त एका चार्टवर लिहून त्याचं कंपॅरिझन, पण तुम्हाला ते व्हिडिओ जर लक्षात आले तर त्याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन किंवा एक छोटंसं चार्टमध्ये तुम्ही ते सगळ्या गोष्टी कशा इन्क्लूड करू शकता। जर ते कन्सेप्ट तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असतील तर खूप इझी पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी हा एक कंपॅरिझन चार्ट मी बनवलेला आहे। याच्यामध्ये मी तिन्ही कव्हर केलेले आहेत। एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल हे सगळं कव्हर झालेलं आहे। आपण पुढचं ग्रामर देखील याच्यानंतर पाहणार आहोत, तर आधी आपण हे कव्हर करूया। तर याच्यासाठी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, फर्स्ट इज पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर। म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ, राईट। हे सिंपली मुलांना सांगायचं आहे। त्याच्यानंतर अजून 2 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे की सिंग्युलर आणि प्लुरल, एक वचन आणि अनेक वचन, क्लिअर। हे 2 कन्सेप्ट मुलांना आधी तुम्ही सांगितलेत, झालं। आता नेक्स्ट, तर जेव्हा तुमचं आय असेल तेव्हा आय मध्ये भूतकाळात वॉज होतं, ओके, हे असं लक्षात ठेवायचंय। आणि वर्तमान काळात एम होतं आणि फ्युचर मध्ये होतं विल ऑर शॅल। विल आणि शॅल मध्ये डिफरन्स काय आहे, तर आय विल कॉल यू मीन्स मी डेफिनेटली तुला कॉल करेल, आणि आय शॅल कॉल यू मीन्स आय विल कॉल यू ऑर नॉट, मे बी आय कॉल यू ऑर मे नॉट, राईट। तर हा एक डिफरन्स आहे विल आणि शॅल मध्ये। बाकी विल शॅल जास्त यूज होत नाही, मोस्टली विल यूज होतं। तर नेक्स्ट इज यू, पास्ट मध्ये व, प्रेझेंट मध्ये आर आणि फ्युचर मध्ये विल, ओके। दिस इज दॅट सिम्पल। तुम्ही फक्त हा एक छान चार्ट बनवायचा, खूप छोटासा चार्ट आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला ते व्हिडिओज बघून तुमचे बेसिक्स कन्सेप्ट क्लिअर करायला हवेत। तर नेक्स्ट इज ही और शी वॉज प्लेइंग, शी इज प्लेइंग और शी विल प्ले, राईट। तर या पद्धतीने हे असं चार्ट मध्ये तुम्ही लिहून ठेवायचंय। हे सगळं तेच नॉलेज आहे, फक्त याला मी थोडंसं शॉर्ट पद्धतीने एक्सप्लेन करते। और एनी सिंग्युलर नाउन, नाउन एनी सिंग्युलर नाउन म्हणजे काय, तर नाम, कोणतंही नाम घ्या, फक्त ते एकवचनी असेल तर तुम्ही पास्ट मध्ये काय यूज करणार, वॉज, प्रेझेंट मध्ये काय यूज करणार, इज, आणि फ्युचर मध्ये काय यूज करणार, विल, राईट। तर हा एक सिंपल चार्ट आहे। तर याच्यामध्ये आपण काय केलं की सर्वात आधी काळ कोणते असतात ते पाहिले, मीन्स टेन्स कोणते असतात ते पाहिले, सिंग्युलर आणि प्लुरल मधला डिफरन्स मुलांना सांगितला। जर आय असेल तर आपण काय करू शकतो, यू असेल तर आपण काय करू शकतो, ही और शी असेल तर आपण काय करू शकतो, आणि एनी सिंग्युलर नाउन असेल तर आपण काय करू शकतो। तर हे एवढं सोपं आहे। तर हा झाला आपला सिंग्युलर वाला पार्ट, म्हणजे एक वचन वाला पार्ट। आता आपण अनेक वचन मध्ये काय करायचं ते पाहूयात। हाफ पार्ट कंप्लीट झाला। नेक्स्ट वी व पास्ट मध्ये येतं, वी आर प्रेझेंट मध्ये येतं म्हणजे वर्तमान काळामध्ये येतं, वी विल और वी शॅल, सेम डिफरन्स। विल म्हणजे कॉन्फिडेंट, सर्टन, आणि शॅल म्हणजे ईदर और नॉट, राईट। ईदर और, शॅल म्हणजे ईदर और, म्हणजे हो पण शकतं, मे और मे नॉट, राईट। नंतर यू व, यू आर अँड यू विल, राईट। कारण यू हे असं आहे की कधी कधी तुम्ही यू ऑल जर केलं, यू ऑल आर प्लेइंग, राईट, तर ते प्लुरल होतं, आणि यू आर प्लेइंग तर ते सिंग्युलर होतं। तर हा एक डिफरन्स लक्षात ठेवायचा की तुमचं जेव्हा यू तुम्ही यूज करताय तर तो तुम्ही खूप लोकांसाठी यूज करताय की एका व्यक्तीसाठी यूज करताय, कारण यू हे अनेक वचन मध्ये पण यूज होतं आणि एक वचन मध्ये पण यूज होतं। दे जर पास्ट असेल तर व, प्रेझेंट असेल तर आर, आणि फ्युचर असेल तर विल, राईट। नेक्स्ट इज प्लुरल नाउन, म्हणजे कोणतंही अनेक वचन नाम असेल तर। प्लुरल नाउन कोणते असतात, तर जेव्हाही कुठल्याही एक वचनी नामासमोर एस येतं किंवा ES लागतं, तर आता हे कसं यूज करायचं याच्यासाठी देखील मी पटकन व्हिडिओ घेऊन येईन, कारण मला असं वाटतं तुम्ही कन्सेप्ट वाईज जावं, स्टेप वाईज शिकावं, म्हणजे पुढचे जे डिफिकल्ट थोडे कन्सेप्ट येतील त्याच्यासाठी ह्या गोष्टी आधी शिकणं खूप गरजेचं आहे। म्हणून मी हे स्टेप वाईज व्हिडिओ घेते, तर तुम्ही हे असे स्टेप वाईज पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि असे छोटे छोटे चार्ट्स करून ठेवा,
कारण शेवटी आपण हे सगळे चार्ट्स एकत्र करून एक एक्सरसाइज बुकलेट बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचं इंग्लिशचं सगळं ग्रामर कंप्लीट होईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ सुरुवातीपासून पाहावे लागतील. तर पाहूयात आपण प्लुरल नाउन काय असतं. प्लुरल नाउन म्हणजे जेव्हा कोणताही नाम अनेक वचन होतं म्हणजे प्लुरल नाउन. प्लुरल म्हणजे सिम्पली अनेक वचन. तर पेनचं पेन्स होतं, डॉरचं डॉर्स होतं, फ्रूटचं फ्रूट्स होतं. तर तेव्हा काय येणार व. जेव्हा कोणतंही अनेक वचनी नाउन असेल तर तेव्हा आपण पास्टमध्ये व यूज करणार, नंतर प्रेझेंटमध्ये आर यूज करणार आणि फ्युचरमध्ये विल यूज करणार. तर हे एवढं सिम्पल आहे. फक्त वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे 3 कन्सेप्ट मुलांना छान शिकवायचे. पास्ट म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टी, प्रेझेंट म्हणजे ज्या आता होत आहेत त्या गोष्टी आणि फ्युचर म्हणजे ज्या होणार आहेत त्या गोष्टी. तर मी आता तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. एक तर तुम्ही फक्त पास्ट आणि सिंग्युलर ऑब्जेक्ट हा एक एवढाच चार्ट बनवू शकता सुरुवातीला. नेक्स्ट तुम्ही हे स्किप करा, पास्टला प्रेझेंटनी रिप्लेस करा, हा पुन्हा असा चार्ट बनवा. किंवा फ्युचरला पास्ट असा एक एक काळ घेऊन देखील तुम्ही चार्ट बनवू शकता. पण याचे चार्ट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत माझ्या चॅनलवर, ते फॉलो करू शकता. किंवा फक्त सिंग्युलरचा हा चार्ट, तर याच्यामध्ये देखील तुम्ही अजूनही डिडक्शन करून तुमच्या मुलांच्या फिजिबिलिटीनुसार त्यांना समजायला कसं इझी जात आहे तशा प्रकारे तुम्ही चार्ट बनवू शकता. पण चार्ट बनवणं किंवा एक छानपैकी सिस्टमॅटिक वेनी मुलांना शिकवणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कशानंतर काय शिकवणं हे समजून घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्ही ते व्हिडिओज पहा आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमच्या फिजिबिलिटीनुसार तुम्ही चार्ट बनवू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ प्रोडक्टिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.